ऐसा म्हणतात कि बाज की नजर और होंडा युनिकॉर्न की रिलायबिलिटी पर कभी संदेह नहीं करते। एकदा ही गाडी घेतली की पुढची 15-20 वर्ष खचून वापरायची। 2010 मध्ये घेतलेल्या युनिकॉर्न बाइक्सला लोक अजून वापरतायत, अजून चालवतायत। मस्त मायलेज, जास्त देखभालीचा खर्च नाही आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पाठ मिळतात। होंडाने याच लोकप्रिय युनिकॉर्नला नव्या रूपात लॉन्च केली आहे। कंपनीने सरकारच्या OBD2B इमिशन नॉर्म्सच्या अटी पूर्ण करण्यासाठी हे मॉडेल अपडेट केलेले आहे। अपडेटेड मॉडेलमध्ये इंजिन आणि फीचर्समध्ये अपग्रेड केले असले तरी ग्राहकांच्या खिशावर आता अतिरिक्त खर्चाची झळ पडणार आहे। चला जाणून घेऊया 2025 होंडा युनिकॉर्न बद्दल। नमस्कार मंडळी, मी अजिंक्य, तुम्ही बघता ऑटो हेल्पर मराठी। होंडाने युनिकॉर्न मधील निळा कलर बंद केलेला आहे आणि आता या बाईक मध्ये फक्त 3 कलर्स उपलब्ध असणार आहेत, ज्यामध्ये ब्लॅक, मॅट ग्रे आणि रेड यांचा समावेश आहे। 2025 युनिकॉर्नच्या डिझाईनशी कंपनीने छेडछाड केलेली नाही, तुम्हाला तोच क्लासिक लुक या गाडीमध्ये मिळणार आहे। नवे मॉडेल ऑल न्यू LED हेडलॅम्प क्रोम बॉर्डर सह येतो, ज्यामुळे गाडीचा लुक प्रीमियम आणि नव्या जमान्याचा वाटतो। एनालॉग स्पीडोमीटर हटवून आता फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेले आहे, जे की एक स्टँड आउट फीचर आहे। या डिस्प्लेमध्ये रायडरला गियर इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर आणि इको इंडिकेटर दिलेले आहेत। रायडरचा मोबाईल चार्ज करण्यासाठी USB Type-C पोर्ट यामध्ये देण्यात आलेला आहे। दैनंदिन प्रवास करताना कम्फर्टेबल आणि प्रॅक्टिकलिटी मिळावी यासाठी युनिकॉर्नची रचना करण्यात आलेली आहे। या बाईकची लांबी 2081 मिलीमीटर, रुंदी 756 मिलीमीटर आणि उंची 1103 मिलीमीटर आहे। व्हील बेस 1335 मिलीमीटर आणि ग्राउंड क्लिअरन्स 187 मिलीमीटर आहे। गाडीचे संपूर्ण वजन 139 किलोग्राम, तर सीटची उंची तुम्हाला इथे 798 मिलीमीटर आणि सीटची लांबी जी आहे ती 715 मिलीमीटर दिलेली आहे। हे मोठे सीट रायडर आणि पिलियन दोघांसाठी आरामदायी आहे। पेट्रोल टँक 13 लिटरचा दिलेला असून यामध्ये E20 पेट्रोल भविष्यात भरले तरी चालणार आहे। बाईक मध्ये पुढे 80-100 R18 आणि पाठीमागे 100-90 R18 ट्यूबलेस टायर दिलेले आहेत। पुढे 240 mm चा डिस्क ब्रेक आणि पाठीमागे 130 mm चा ड्रम ब्रेक दिलेला आहे। सरकारच्या OBD2B कंप्लायन्स रेग्युलेशन सोबतच रिलायबल परफॉर्मन्स आणि बेस्ट फ्यूल इफिशियन्सी मिळण्यासाठी 162.71 cc चे सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक SI इंजिन युनिकॉर्न मध्ये दिलेले आहे, जे 9.7 किलोवॉट पॉवर आणि 14.58 Nm टॉर्क जनरेट करते। या गाडीमध्ये तुम्हाला 50 ते 60 kmpl चे मायलेज मिळणार आहे। 2025 होंडा युनिकॉर्नची किंमत पहिल्या मॉडेलपेक्षा 8,000 रुपयांनी आता वाढलेली आहे। ही एक शोरूम किंमत वाढलेली आहे, त्यामुळे ऑन रोड याच्यापेक्षा जास्त तुम्हाला बघायला मिळेल। आता ही गाडी 1,19,000 रुपयांच्या एक शोरूम किमतीमध्ये उपलब्ध असणार आहे। या बाईकची सरळ टक्कर असणार आहे यामाहा FZ, बजाज पल्सर, सुझुकी जिक्सर आणि TVS Apache RTR 160 यांसारख्या वाहनांसोबत। आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपला मराठी चॅनल ऑटो हेल्पर मराठी जरूर सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।